नमस्कार, मी देवयानी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बर्फी बनवणार आहोत. तर अगदी सोपी सरळ अशी बर्फी आहे आणि अगदी त्याला तूप वगैरे काही लागणार नाही आहे. तर त्यासाठी लागणारी जी सामग्री आहे, तर 1 वाटी दलिया घेतलेला आहे मी. त्याचप्रमाणे सनफ्लावर सीड ही भाजून घेतलेले आहे. पंपकिन सीड पण मी भाजून घेतलेले आहे. एक वाटी, साधारणतः 1 वाटी पोहा, जाडा पोहा तो भाजून घेतलेला आहे मी. आणि राजगिऱ्याची लाही आणि थोडी तीळ आणि विलायची पूड, त्याचप्रमाणे सुखामेवा, त्यामध्ये किसमिस आणि बदाम घेतलेली आहे. तर आपल्याला सर्वप्रथम याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. दलिया, सर्वप्रथम दलिया आणि सनफ्लावर सीड, पंपकिन सीड बारीक करून घेऊया आपण. तर हे आपण बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण पोहा पण बारीक करून घेऊया. पोहा आणि साखर साधारणतः मी पाव वाटी एवढी घेतलेली आहे. तर हे पण आपण बारीक केलेलं आहे. पोहा आणि साखर हे पण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये अगदी गरम दूध टाकायचं आहे आपल्याला. आणि ते दूध थोडं आटलेलं पण आहे. तुम्ही साधं पण दूध टाकू शकता, पण ते गरम असायला हवं. तर मी इथे विलायची पावडर पण टाकत आहे. आणि आता आपण गरम दूध सोडून घेऊया. अगदी थोडं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. छान मिक्स करून घ्यायचं आहे. साखर जी आहे तुम्ही आपल्या चवीनुसार घालू शकता. याला हाताने केलं तरी चालेल. तर आपण छान मळून घेतलेलं आहे. याला बघू शकता. आता आपल्याला थापून घ्यायचं आहे. मी ताटाला थोडं तूप लावायचं आहे. ताटात थोडं तूप लावून घेतलेलं आहे. आणि जेवढी जाडी पाहिजे आपल्याला तेवढी जाडी ही बर्फी आपल्याला करायची आहे. या प्रकारे आपल्याला थापून घ्यायची आहे. आणि जर वाटलं की आपल्याला ही गिलसर झाली बा, तर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून मग नंतर आपण काढू शकतो. आणि अगदी पौष्टिक आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भेसळ नाही आहे. आणि मुलांना पण आपण टिफिनमध्ये देऊ शकतो. तर यावर मी मेवा घालत आहे. तर मेवा पण आपल्याला यामध्ये असं पॅक करून घ्यायचं आहे. कुठलाही मेवा टाकू शकता तुम्ही. इथे थोडा राजगिरा आणि तीळ पण घेतलेली आहे. राजगिऱ्याची लाही आणि तीळ हे पण यामध्ये मी घालत आहे. ती ऑप्शनल आहे. तुम्ही आपल्या आवडीनुसार तुम्ही आपला मेवा घालू शकता. आणि उपासाला पण जर खायची झाल्यास तर तुम्ही जो पोहा आहे आणि दलिया आहे ते स्किप करून कुठलाही मेवा आपण घालून बारीक करून, त्याऐवजी बदाम झालं, खजूर झालं, खजूर टाकले तर मग आपल्याला साखर टाकायची गरज नाही. अशा प्रकारे तुम्ही बर्फी बनवू शकता. एकदा नक्की करून बघा. आवडल्यास तर लाईक करणं, शेअर करणं, सबस्क्राईब करणं अजिबात विसरू नका. तुम्ही
तुम्ही जर लाईक केलं तर माझं मोटिवेशन वाढते, त्यामुळे एकदा तरी नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता आपण याचे काप्स करून घेऊया. थोडं गिलं आहे, पण थोड्या वेळाने आणखी छान निघेल. पण तुम्हाला काढून दाखवायचे म्हणून मी काढून दाखवत आहे. अगदी छान वाटते. एकदा नक्की करून बघा आणि लाईक करण्यास, शेअर करण्यास अजिबात विसरू नका. तर बघा, आपली जी बर्फी आहे ती निघालेली आहे. मी काढून दाखवत आहे. मुलांना टिफिनमध्ये द्यायसाठी अगदी छान आहे. अगदी झटपट होते आणि याला कुठल्याही प्रकारचा तूप वगैरे लागत नाही. तर एकदा नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करण्यास, शेअर करण्यास, सबस्क्राईब करण्यास अजिबात विसरू नका. धन्यवाद.